ही बातमी 9 वर्ष लाल फितीत अडकलेलं शिकवणी विधेयक अखेर बाहेर आले। पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट आहे। 9 वर्ष लाल फितीत अडकलेल्या शिकवणी विधेयकाला अखेर गती मिळाली आहे। सरकारकडून शिकवणी वर्ग नियंत्रणाच्या नव्या मसुद्यावर सूचना हरकती मागवण्यास आता सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र नोंदणी विनियमन अधिनियमन 2026 चा प्रारूप मसुदा प्रसिद्ध झालाय। शिकवणी वर्गाची नोंदणी, सुरक्षा शुल्क, विद्यार्थ्यांचं संरक्षण आणि मानसिक आरोग्यावर कठोर नियमांचा प्रस्ताव समोर आलाय। दिवसाला जास्तीत जास्त 5 तास शिकवणी, 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेशावर प्रस्तावित बंदी आणण्यात आली आहे। बेसमेंटमध्ये शिकवणी वर्गांना बंदी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, सीसीटीव्ही आणि प्राथमिक उपचारांची सुविधा बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिकवणी केंद्रावर 50 लाखांपर्यंत दंड आणि नोंदणी रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे। 4 सप्टेंबरपर्यंत सूचना हरकती मागवण्यात आल्या। त्यानंतर मसुद्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया आली आहे। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, अवघ्या काही काळापूर्वीच पुढारी न्यूजने या संदर्भात सरकारला जाब विचारला होता, शिक्षण यंत्रणेला जाब विचारला होता आणि अखेर विधेयक आता समोर येतंय, प्रस्ताव मसुदा समोर आलाय, काय अपडेट? ऋषी, खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी लखनौ येथे कोचिंग क्लासेसमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली होती आणि त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसच्या संदर्भातलं नेमकं काय वस्तुस्थिती आहे याचा आढावा घेत असताना ही धक्कादायक बाब समोर आलेली होती। जवळपास 9 वर्ष लाल फितीमध्ये हे शिकवणी विधेयक जे होतं ते अडकलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुढारी न्यूजनं याचं सविस्तर वार्तांकन केलेलं होतं। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान ज्यांनी मसुदा केलेला होता त्या मसुदा समितीतले जे सदस्य होते त्यांच्या सोबत सुद्धा संवाद साधला होता, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतलेली होती आणि एकूणच राज्य शासनाच्या जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ज्यांच्याकडे किरण काही क्षणासाठी थांबवतोय आपल्यासोबत जयंत मुळे, अध्यक्ष कोचिंग क्लास संघटना नाशिक जोडले जात आहेत। मुळे सर, स्वागत पुढारी न्यूज मध्ये। मोठी बातमी आहे, खाजगी शिकवणी विधेयकचा प्रस्तावित मसुदा समोर आलाय। या सगळ्यावर शिकवणी विधेयकाला अखेर गती मिळते। 9 वर्ष लाल फितीत अडकलं होतं, पण तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? या शिकवणी विधेयकाचं आम्ही आता या घडीला विधेयक ते आणतायत याचंच आम्ही स्वागत करत आहे। त्याच्यामध्ये फक्त एक 2-4 ज्या त्यांनी कलम सांगितलेले आहेत त्याला मात्र आमचा विरोध आहे। तो सरकारने जर आमचा ऐकून घेतला आणि त्याच्यामध्ये काही बदल केले तर मग हा कायद्याला आमचा बाकी विरोध काहीच नाहीये। त्यातलं जे पहिलं आहे ते त्यांनी 1 लाख ते 5 लाख रुपये दंडाचं जे टाकलेलं आहे। काय असतं की जवळ 2-4% क्लास चालक जे असतात ते श्रीमंत असतात, परंतु सर्वसामान्य क्लासेस संचालक जे असतात ते आपल्या बाहेर कुठे नोकरी व्यवसाय मिळाला नाही म्हणून ते क्लासेस घेतात। अनेक लेडीज क्लासेस घेतात, घरगुती क्लासेस घेतात आणि त्याच्यामुळे त्या नियमांमध्ये एखाद्यात नियम त्यांच्याकडे, आता समजा त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी वेगळं टॉयलेट आणि मुलींसाठी वेगळं टॉयलेट, तर अशा 4-5 अटी त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या जाचक आहेत आणि त्याच्यामुळे एखादी त्याच्यामधलं जर अट आमच्याकडून पूर्ण नाही झाली तर मात्र सरकार अशा प्रकारे 1 लाख किंवा 5 लाख रुपये दंड करून त्याचा क्लास बंद पाडणार का, हा आमचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जे शिक्षक असतात त्यांनी चांगलं शिकवलं नसल्यामुळे विद्यार्थी क्लास लावतात आणि विद्यार्थी क्लास लावतात तेव्हा ते पूर्णपणे क्लासेस शिक्षकाच्या विश्वासाने ते क्लासला येत असतात आणि त्याच्यामुळे त्याला या प्रक्रियेमध्ये गुंतवून टाकणं हा सरकारकडून अन्याय ठरेल। त्याच्यामुळे सरकारने आता आम्हाला त्यांनी या मसुद्यामध्ये आमच्याकडून हरकती मागवलेल्या आहेत। आता आजच आम्ही नाशिकमधल्या जे क्लासेस संचालक आहेत तर त्यांच्यामधून 300-400 लोकांनी त्या हरकती त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेल्या आहेत सरकारच्या, की काय आमच्या कोणत्या अटींना विरोध आहे असं। तर आणि प्रत्येक शहरामध्ये असे अनेक विरोध त्या ठिकाणी चालू आहे। तर सरकारने या सगळ्या हरकतींचा विचार करून निश्चितपणे या प्रकारे कायद्यामध्ये थोडासा बदल करून मग तो कायदा जर आणला तर तो आमच्यासाठी चांगलाच आहे। कारण या कायद्याने आता 2-4 आमचे समस्या संपतील। एक म्हणजे शाळा कॉलेजमध्ये शिकवायला असून सुद्धा बाहेर अनधिकृतपणे क्लासेस घेणारे शिक्षक, त्याच्यानंतर टायअप बाबत जे सरकारचं धोरण आहे त्याचा कुठेही याच्यामध्ये उल्लेख नाहीये। कारण
आज जर संबंध महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये कॉलेजांमध्ये उपस्थिती काहीच नाही विद्यार्थ्यांची आणि क्लासेसमध्ये मात्र 11वी-12वी सायन्सच्या क्लासेसमध्ये JEEच्या आणि नीटच्या क्लासेसमध्ये गर्दी आहे आणि जवळपास 90% कॉलेजांनी ह्या क्लासेस चालकांशी टायअप केलेला आहे. त्याच्या बाबतीतला उल्लेख याच्यामध्ये काही नसल्यामुळे जर का हा कायदा आला तर आमच्या दृष्टीने याच्यामध्ये जर सरकारने लायसन देणं सुरू केलं आणि त्याच्यानंतर या प्रकारे शाळा कॉलेजमध्ये असून सरकारचा पगार घेऊन सुद्धा बाहेर शिकवण्या घेणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती आणि टायअप या 3-4 गोष्टींवरती नियंत्रण येईल. त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करून अगदी जर आणला तर आम्ही त्याचं एकूण स्वागतच करणार आहोत. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. आपल्यासोबत बंडोपंत भुयार, सदस्य शिकवणी विधेयक मसुदा समितीचे आहेत. सर, आपण हा बघतोय की हा मसुदा सरकारनं आणलाय, या सगळ्या मागची नेमकी भूमिका काय? भुयार सर. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायदा एकदाच सरकारने शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयाच्या पोर्टलवर हरकती आणि सूचनेसाठी टाकलाय आणि 4 सप्टेंबर पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्याच्यावर हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. त्या संपूर्ण ड्राफ्टचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय की ड्राफ्ट मधल्या अनेक अटी या अतिशय जाचक आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की 25 विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कोचिंग क्लासेसला त्या ठिकाणी क्लास म्हटलं जाईल. ऍक्च्युली ही विद्यार्थ्यांची अट राजस्थानच्या ड्राफ्टमध्ये 100 आहे, आसामच्या ड्राफ्टमध्ये 50 आहे आणि महाराष्ट्राने ही 25 केली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ड्राफ्टमध्ये विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 13 वर्ष असं दिली आहे, परंतु 13 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं बेसिक कोचिंगची गरज असते आणि नेमकं गव्हर्नमेंट त्याच्यावरच बंदी आणू इच्छित आहे. फायर असेल, सेफ्टी सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारच्या अनेक ज्याच्या अटी याच्यामध्ये आहेत. शासनाने असं म्हटलंय की CCTV फुटेज 1 महिन्याचं असावं, पण 1 महिन्याचं फुटेज त्या ठिकाणी राखणं शक्य नाही. याऐवजी ते 15 दिवसाचं असावं. म्हणजे आम्ही आता या सगळ्या जाचक अटी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातले क्लासेस संचालक म्हणा किंवा पालक म्हणा, विद्यार्थी म्हणा, आमच्या हरकती आणि सूचना नोंदवतोय. परंतु शासनाने पण ड्राफ्टमध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करताना विचार करणं गरजेचं आहे की त्या किती प्रमाणामध्ये जाचक असाव्यात. जसं नियमभंग केला तर 1 लाख दंड, हे अति झालंय. एवढा मोठा दंड असणं शक्य नाही आहे. अगदी याचा सारासार विचार होणं ही फार महत्वाचं, गरजेचं आहे. आणि या तरतुदींचा विचार कोणासाठी करतोय, याच्यातला मूलक्रम हा विद्यार्थी आहे की जाचक अटी आहे, हे देखील समजून घेण्याची गरज आहे. तुर्तास धन्यवाद. आपण या विषयावर बोलूच. आपल्यासोबत बंडोपंत भुयार होते. पुन्हा एकदा थेट जातोय, आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्यासोबत आहेत. किरण, ज्या मुद्द्यासाठी ही सगळी लढाई सुरू होती, ज्या शिक्षण हक्कासाठी, ज्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्या सगळ्या बाबी या प्रस्तावात रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत का? प्रामुख्याने जर बघितलं तर लखनौची दुर्घटना घडल्यानंतर अनेक बाबी त्यांचा उल्लेख केला जात होता. विशेषतः या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या असलेल्या सुरक्षा असतील किंवा जे शिक्षक त्या ठिकाणी शिकवत आहेत त्यांच्या एकूणच पोलीस कॅरेक्टरच्या संदर्भातले असलेले अनेक मुद्दे असतात. अनेकदा कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा अनेकांवर अत्याचार होत असतात. अशा वेगवेगळ्या बाबी आहेत, त्याचा देखील यामध्ये उल्लेख होणं अपेक्षित होतं. मात्र त्याबाबतची फारशी क्लिअरिटी नाहीये. दुसरा एक महत्वाचा बाब म्हणजे बेसमेंटमध्ये अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस असतात आणि त्या कोचिंग क्लासेसच्या संदर्भानं या शिकवणी विधेयक जे मसुदा आहे त्याच्यामध्ये महत्वाचा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की बेसमेंटमध्ये शिकवणी विधेयक असता कामा नये. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा यामध्ये घेतला गेलेला आहे. काही दंडाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. अनेक शिकवणी विधेयक जे आलेलं आहे त्याच्यामध्ये याचा यापूर्वीच्या विधेयकामध्ये उल्लेख फारसा केलेला नव्हता. यामध्ये मात्र ही दंडाची तरतूद आहे ती वाढवली गेलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा अनेक बोगस पद्धतीने जे काही कोचिंग क्लासेस चालवतात त्यांना चाप या निमित्तानं बसणार आहेत. ऋषी, नक्कीच आपण बोलूया. आपल्यासोबत हिरंब कुलकर्णी जोडले जात आहेत. हिरंब सर, आपण पाहतोय की लाल फितीत 9 वर्ष अडकलेलं एका अपघाताने याचा पाठपुरावा सुरू झाला आणि त्याचा इम्पॅक्ट झालाय मोठा आणि त्या विधेयकाला गती मिळते. आपली प्रतिक्रिया? त्याचं नक्कीच स्वागत आपण करू, परंतु
प्रश्न मला नेहमी जो पडतो तो प्रश्न अंमलबजावणीचा आहे, की जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे त्या यंत्रणे संदर्भातल्या नियमावलीमध्ये तुम्ही काय करणार, किंवा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने आज जे असलेले नियम आहेत ते वापरूनही त्याचा वापर केलेला नाही आणि त्याच्यामधूनच हे एक नेक्सस तयार झालेलं आहे ग्रामीण भागात, शहरी भागात, की खाजगी क्लासेस आणि शाळा कॉलेज. तर नियमावलीच्या जो पहिला भाग असतो की समजा जागा कशी पाहिजे, काय पाहिजे, त्याची अंमलबजावणी होते. परंतु आज महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण संस्थाच आज या क्लासेसवाल्यांना सामील झालेल्या आहेत. हे नेक्सस तोडण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी जर ती जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार, ही जर स्पष्टता याच्यामध्ये नसेल तर मग ते केवळ अनेक कायद्यांसारखं कर्मकांड ठरेल असं मला वाटतं. नक्कीच. यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षण संतुलित असावं, या गोष्टीला प्राथमिक जी पालकांची शिक्षण तज्ज्ञांची जी भूमिका होती ती नंतर कुठेतरी जाचक स्वरूपात दिसून अटी दिसत आहेत. पण याची प्रभावी अंमलबजावणी होईल का? मूळ मुद्दा शिकवणीपेक्षा जास्त शिकवणीकडे, शिक्षण शाळेच्या बाहेर न जाणे हा या मसुद्यात आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतोय का? अगदी बरोबर आहे ना. म्हणजे व्हिटॅमिनच्या गोळ्या तुम्हाला का घ्याव्या लागतात? तर तुमच्याला अन्न पदार्थातून ते व्हिटॅमिन मिळत नाही म्हणून तुम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात ना. तसं जर शाळांमधून जर हे सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून सगळं जर चांगलं होऊ शकलं तर कशाला पालक तिकडे जातील, हा मुद्दा आहे ना. म्हणजे आज शाळांचं जे कामकाज आहे ते प्रभावीपणे होत नाही. आज समजा नीटचे क्लासेस, समजा की शाळांनी जर चांगली तयारी करून घेतली, स्कॉलरशिपची चांगली तयारी करून घेतली तर कशाला पालक तिकडे, पालकांना काय हौस आली का लाख लाख रुपये फी भरण्याची? तेव्हा आहे ते स्ट्रक्चर नीट चालत नाहीये, किंबहुना तेच आज सामील होऊन तेच जर मुलं विकले जात आहेत आज क्लासेसमध्ये, तर साधारण मला सांगा की क्लासेसची वेळ आणि शाळेची वेळ एकच कसं काय असू शकते? म्हणजे आज ज्युनियर कॉलेज ओस पडलेले आहेत किंवा आपण आज सगळं बघतोय आणि त्याची यादी माहिती आहे कोणत्या क्लासेसमध्ये कोणते विद्यार्थी जातात. एक तरी धाड पडली का महाराष्ट्रामध्ये? मला सांगा बरं की यांनी जाऊन हे केलं. म्हणून मग शाळा कॉलेजचं कामकाज प्रभावीपणे होत नाही आणि खाजगी शिक्षण संस्थांवर जे अधिकारी आहेत ते वचक निर्माण करत नाही, हा खरा त्यातला मुद्दा आहे. आणि मग आपण असं कडेकडेने फिरतोय असं कधी कधी मला वाटतं. अगदी या विषयावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे. धन्यवाद हिरंब कुलकर्णी सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. पुन्हा एकदा जातोय किरण टाजणे आमचे प्रतिनिधी. किरण, महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र प्रस्तावाचं समोर आलंय. 9 वर्ष लाल फितीत पडलेलं हे विधेयक आत्ता समोर आल्यानंतर या सगळ्याचा, निदान या प्रस्तावाचा देखील ज्या चुकीचे गोष्टी घडत आहेत, अपप्रवृत्ती बळवल्या आहेत, त्याच्यावर रोख आणि दंडक बसवण्यास सुरुवात होईल. किरण, यामध्ये जर बघितलं तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. 2000 आणि 2001 या काळामध्ये याबाबतच्या काही संस्था होत्या, त्या संस्था थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्यांनी त्यावेळेला या एकूणच शिकवणीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलेला होता आणि याबाबतचं काहीतरी नियमावली असायला हवी याबाबतची सूचना केलेली होती. आणि त्याच अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये एक सदस्यीय समिती देखील गठीत केली गेलेली होती. मात्र त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे नंतरच्या काळामध्ये 2016-17च्या दरम्यान त्यावेळेला तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला एक समिती गठीत करण्यात आलेली होती 14 ते 16 सदस्यांची. त्यामध्ये शासकीय काही होते आणि काही अशासकीय होते. यांच्या एकूण माध्यमातून जो मसुदा तयार करण्यात आलेला होता तो तातडीने 6 दिवसात किंवा येणारं जे काही अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये हा मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल अशा स्वरूपाची एकूणच प्रस्तावित कार्यवाही होती. मात्र ती त्या काळामध्ये होऊ शकलेली नव्हती. नंतरच्या काळामध्ये सातत्यानं देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्या आणि त्यावेळेला या विधेयकाचं नेमकं काय झालं अशा बाबतचा एक प्रश्न उपस्थित झाला. महत्वाची बाब म्हणजे लखनौची जी दुर्घटना घडलेली होती त्यानंतर राज्यामध्ये असा एक कायदा प्रस्तावित आहे, मसुदा तयार झालेला आहे आणि त्याचं नेमकं काय झालं हा मुद्दा पुढारी न्यूजनं उपस्थित केलेला होता. एकूणच मसुद्यामध्ये नेमकं काय आहे, काय नेमक्या अडचणी आहेत आणि शासन पातळीवर हा लाल फितीत का अडकला गेला याबाबतचे काही सवाल उपस्थित केलेले होते आणि त्याचीच दखल घेऊन नंतरच्या काळामध्ये नव्यानं मसुदा तयार करण्यात आला. काही कठोर भूमिका सुद्धा या मसुद्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि तो मसुदा आत्ताच्या घडीला पाहता
त्यावर सूचना व हरकती मागवण्याचं काम आता शासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. विशेषतः शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग या दोन विभागांच्या माध्यमातून हा मसुदा आता खरं म्हणजे समोर आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता हरकती सूचना मागवल्या जात आहे. अनेक ठिकाणाहून सूचना येत आहेत, हरकती सुद्धा येत आहेत आणि येत्या काळामध्ये म्हणजे विशेषतः 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर पर्यंत याबाबतच्या हरकती सूचना मागून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कदाचित येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे विधेयक आणलं जाऊ शकतं अशी पुढारी न्यूजला माहिती आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हा जो मसुदा असणार आहे हा कोचिंग क्लासेसच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणार आहे. नक्कीच अत्यंत महत्वाचा असणारा बातमीचा पाठपुरावा आणि त्यातनं आता समोर येणारं मूर्त रूप असंच आपण याला म्हणू शकतो. धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटबद्दल.